नमस्कार, मी मधुरिमा। आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत MHSET प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर फ्रॉम 2011 टू 2020 पर्यंत जे काही क्वेश्चन्स आले होते मॉलिक्युलर बायोलॉजी आणि पर्टिक्युलरली आपण टॉपिक इथे जो चॉईस केलेला आहे तो टॉपिक आहे म्युटेशन, रिपेअर आणि रिकॉम्बिनेशन। कारण की फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स यावरती विचारतात। प्रत्येक जो क्वेश्चन पेपर तुम्ही ओपन करून बघा 2011 पासून 2020 पर्यंत प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये म्युटेशन, रिपेअर आणि रिकॉम्बिनेशन या टॉपिकवरती ॲटलिस्ट 2 क्वेश्चन्स विचारलेले आहेत, ॲटलिस्ट 2। आणि जी पहिली सिस्टीम होती, पहिली सिस्टीम म्हणजे पेपर 2 होता आणि पेपर 3 हे दोन्ही सब्जेक्टिव्ह होते, तर त्यामध्ये पेपर 2 मध्ये क्वेश्चन विचारले आणि पेपर 3 मध्ये क्वेश्चन विचारलेले आहे। सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक। आणि आत्ताच्या सिस्टीमनुसार जर तुम्ही जाणार असाल तर आय थिंक सो क्वेश्चन नंबर 15 आणि क्वेश्चन नंबर 26 यावरती तुम्हाला म्युटेशन, रिपेअर आणि रिकॉम्बिनेशन यावरचे क्वेश्चन्स बघायला मिळतील। ठीक आहे, तर वळूयात आपल्या सेशनकडे। क्वेश्चन नंबर 1, ड्युरिंग द होमोलोगस रिकॉम्बिनेशन ऑन द mediated by REC-BCD एन्झाईम इन ई कोलाई ॲट द काय साईट विचारले की होमोलोगस रिकॉम्बिनेशन जेव्हा होत असतं कोणाच्या द्वारे होत असतं, तर हा जो एन्झाईम आहे रिकॉम्बिनेज BCD हे एन्झाईम जे आहे त्यांच्याद्वारे जे होत असतं, कुठे होतंय ई कोलायमध्ये, तर त्या काय साईटवरती एक्झॅक्टली काय होतं हा क्वेश्चन विचारलाय। बघा ऑप्शन, REC-BCD प्रोटीन बाइंड्स टू द DNA टू इनिशिएट द रिकॉम्बिनेशन। REC-BCD प्रोटीन डायरेक्टली DNA वरती बाइंड होतात आणि मग रिकॉम्बिनेशन व्हायला लागतं। सेकंड ऑप्शन, एन्झाईम प्रोड्यूस्ड डबल स्ट्रँडेड ब्रेक in the DNA. Third, helicase activity of the enzyme starts unwinding the DNA and branch migration is the terminated. Branch migration stop होतं। सो इझिली तुम्ही फर्स्ट आणि लास्ट ऑप्शन डिलीट करू शकता। ब्रांच मायग्रेशन का स्टॉप होईल? कारण की रिकॉम्बिनेशन व्हायचं तर ब्रांच मायग्रेशन नेसेसरी आहे ना। सो दॅट इज नॉट द करेक्ट ऑप्शन। मग बी आणि तुम्हाला सी मध्ये बघायचं आहे, मग बी मध्ये बघा, एन्झाईम इज प्रोड्यूस द डबल स्ट्रँडेड ब्रेक इन द DNA। सो दिस इज द करेक्ट ऑप्शन। हा ऑप्शन करेक्ट आहे कारण की REC-BCD एन्झाईम्स डबल स्ट्रँडवरती ब्रेक करतात। ब्रेक केल्याच्या नंतर त्यांचे जे स्ट्रँड आहेत ते मायग्रेट होतील दुसऱ्या होमोलोगस DNA वरती, तिथे ब्रांच मायग्रेशन होणार आहे आणि मग रिकॉम्बिनेशन होणार आहे, ही प्रोसेस होणार आहे। आता डायग्रामॅटिकली आपण बघूयात की कसं। आता इथे एक तुम्हाला डायग्राम दिसते, ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकतात बघा होमोलोगस DNA। आता हा जो वरचा रेड कलरचा आणि ब्लू कलरचा हे दोघं काय आहेत? होमोलोगस DNA आहेत। होमोलोगस DNA वरती जेव्हा REC-BCD रिक्रूट होतं तर ह्या ज्या काय साईट आहे जे तुम्हाला इथे दिसत असेल व्यवस्थितपणे, ह्या ज्या काय साईट आहे ह्या काय साईटवरती डबल स्ट्रँड ब्रेक होतं आणि डबल स्ट्रँड ब्रेक झाल्याच्या नंतर इथे REC-A प्रोटीन रिक्रूट केला जातो आणि हा जो REC-A प्रोटीन जो की येलो कलरने डिनोट केलेला आहे हा इन्वॉल्ड आहे मायग्रेशनसाठी। पर्टिक्युलर स्ट्रँडला हा अशा टाईपमध्ये मायग्रेट करतो, कुठे? होमोलोगस दुसऱ्या DNA वरती आणि होमोलोगस दुसरा जो ब्लूनी डिनोट केलेला आहे। अँड इन दिस वे देअर इज द रिकॉम्बिनेशन विल गेट ऑकर, म्हणजे ह्या दोन्हींमध्ये रिकॉम्बिनेशन ऑब्झर्व होता इन दिस लास्ट डायग्राम ॲज यू कॅन सी ओवर हिअर। क्लिअर? क्वेश्चन नंबर 2, पीपल सफरिंग फ्रॉम द कोकेन सिंड्रोम हॅव द डिफेक्टिव्ह। खालीलपैकी कोणती गोष्ट डिफेक्टिव्ह आहे ज्या लोकांना कोकेन सिंड्रोम होतो? आता ऑप्शन्स आहेत डबल स्ट्रँड ब्रेक रिपेअर सिस्टीम, ट्रान्सक्रिप्शन कपल रिपेअर सिस्टीम, न्यूक्लियोटाइड एक्सिशन रिपेअर सिस्टीम किंवा मिसमॅच रिपेअर सिस्टीम। ह्या ज्या रिपेअर सिस्टीम आहे म्हणजे जर DNA तुमचा इन केस डॅमेज झालेला असेल त्याला रिपेअर करू शकतात, पण रिपेअर नाही झालं तर मग काय होतं? ह्या केसमध्ये पर्टिक्युलर टाईपचा सिंड्रोम होतो। मग इथे तेच म्हटले की कोकेन सिंड्रोम कशाच्या केसमध्ये होणार आहे? सो कोकेन सिंड्रोम इज इन द केस ऑफ द ट्रान्सक्रिप्शन कपल रिपेअर सिस्टीममुळे होणार आहे। डिफेक्टिव्ह काय? ट्रान्सक्रिप्शन कपल रिपेअर सिस्टीम ही डिफेक्टिव्ह आहे आणि मग तो त्या पर्सनला कोकेन सिंड्रोम होतो आणि ट्रान्सक्रिप्शन कपल रिपेअर सिस्टीम जी आहे ती यूकॅरियोट्समध्ये असते। क्लिअर? मग आता तुम्ही म्हणणार डबल स्ट्रँड ब्रेक रिपेअर सिस्टीममध्ये डॅमेज असेल तर काय होणार? जर हा होमोलोगस डबल स्ट्रँड ब्रेक रिपेअर सिस्टीम असता तर इथे मग ब्रेस्ट कॅन्सर झाला असता त्या पर्सनला, किंवा न्यूक्लियोटाइड एक्सिशन रिपेअर सिस्टीम असेल तर त्या पर्सनला झिरोडर्मा पिगमेंटोसम हा डिसीज झाला असता। mismatch repair system असेल then another type of the disease will get form over here.
अनादर कुठला, तर मिसमॅच रिपेअर सिस्टीममध्ये कोलोरेक्टल कॅन्सर होतो, कोलोरेक्टल कॅन्सर होतो जर ही रिपेअर सिस्टीममध्ये प्रॉब्लेम असेल तर. ट्रान्सक्रिप्शन कपलमध्ये तर आपण बघितलं ना कोकेन सिंड्रोम, आणि डबल स्ट्रँड जर हा होमोलोगस असेल तर मग ब्रेस्ट कॅन्सर होतो. सो ऑलवेज रिमेंबर दिस थिंग, कारण की असंही विचारू शकतात नेक्स्ट टाइम तुमच्या पेपरमध्ये की होमोलोगस डबल स्ट्रँड रिपेअर सिस्टीममध्ये जर डॅमेज असेल तर मग कोणता सिंड्रोम क्रिएट होईल, किंवा पीपल सफरिंग फ्रॉम द ब्रेस्ट कॅन्सर हॅव द डिफेक्टिव्ह इन, किंवा असा क्वेश्चन विचारू शकतात पीपल सफरिंग फ्रॉम द झिरोडर्मा पिगमेंटसम हॅव द डिफेक्टिव्ह इन. सो यू शुड नो दिस थिंग्स. सो जर कोकेन सिंड्रोम असेल तर त्या पीपलमध्ये म्हणजे त्या पर्सनमध्ये डिफेक्टिव्ह काय, ट्रान्सक्रिप्शन कपल रिपेअर सिस्टीम. आता कशी असते बरं ती ट्रान्सक्रिप्शन कपल रिपेअर सिस्टीम, एक्झॅक्टली काय असतं, तर इथे बघा ट्रान्सक्रिप्शन कपल रिपेअर सिस्टीममध्ये काय होतं की आपला जो DNA आहे त्या DNAचं डॅमेज होतो. DNA डॅमेज होतंय म्हणजे तिथे एक प्रकारचं म्युटेशन होतंय. म्युटेशन जे सनरेज येतात, जे UV रेडिएशन्स येतात, आणि वी नो दॅट UV रेडिएशन्स काय करतात तर थायमिन डायमर क्रिएट करतात. सो डॅमेज करतात अल्टिमेटली DNAला, आणि जर DNAला डॅमेज केलं ॲट द टाइम ऑफ द ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सक्रिप्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा एन्झाईम कोणता आहे, हा RNA पॉलिमरेज, ज्याला आपण RNA-AP म्हणतो. हा RNA-AP काय होतो तर असा ट्रान्सक्रिप्शन करत असतो की त्या DNA वरतून मूव्ह करत असतो, पण काय होतं जसा तो मूव्ह करतो तर जिथे डॅमेज झालेला आहे DNA, जिथे थायमिन डायमर क्रिएट झालेले किंवा जिथे डॅमेज झालेला आहे DNA, तिथे तो स्टॉल होतो, म्हणजे तिथे तो स्टॉप होतो. सो RNAs इज स्टॉल ॲट द डॅमेज साईट. असं काही नाही आहे की UVनेस, पण जेव्हा DNA डॅमेज झालेला आहे RNA पॉलिमरेज तिथे स्टॉप होतं, फर्दर प्रोसेस होत नाही आहे. मग होतं काय की तिथे कोकेन सिंड्रोम बाइंडिंग प्रोटीन जो आहे तो रिक्रूट केला जातो. सो दिस इज द ग्रीन कलरमध्ये जो तुम्हाला दिसतोय कोकेन सिंड्रोम बाइंडिंग प्रोटीन, तो तिथे रिक्रूटमेंट होते. देन आफ्टर दॅट नॉट ओनली दॅट दुसरे पण प्रोटीन रिपेअर प्रोटीन जे आहे ते रिक्रूट केले जाते, जसं XPA CSB तर ऑलरेडी आहे, XPG हे काय केले जातात तिथे रिक्रूट केले जातात. आणि मग हे रिक्रूटमेंट का करतात, कारण की इथे मग DNA काय होईल अनवाइंड होईल, कारण की अनवाइंडिंग गरजेची आहे. अनवाइंडिंग होईल म्हणजे DNA असा होता अशा टाईपमध्ये होता, मग अनवाइंडिंगमध्ये DNA असा होऊन जाईल. ठीक आहे, अशा टाईपमध्ये अनवाइंडिंग होणार आहे DNAमध्ये. आणि अनवाइंडिंग कोण करतं तर XPA आणि XPG अनवाइंडिंग करतात. त्यानंतर एंडोन्यूक्लिएजेस तिथे रिक्रूट केले जातात. मग एंडोन्यूक्लियस कोणते तर इथे तुम्हाला दिसत असेल दिस इज द XPG, हा एंडोन्यूक्लियस म्हणून काम करतो, आणि XPF जो आहे हा पण काय करतो एंडोन्यूक्लियस म्हणून काम करतो. आणि एंडोन्यूक्लियसचं फंक्शन काय, न्यूक्लियसेस कट करत असतात DNAला. एंडो म्हणजे DNAच्या मिडल साईडला कट करतात. सो एंडोन्यूक्लियस इथे रिक्रूट करतात, म्हणजे इथे जर डॅमेज झालेला असेल तर ह्या साईटवरती ते काय करतील कट करतील. आणि मग ऑलमोस्ट 30 न्यूक्लियोटाइड्स काय करणार आहेत तर सिंगल फ्रॅगमेंट हा सिंगल DNAचा ऑलमोस्ट 30 न्यूक्लियोटाइड अप्रॉक्सिमेटली ते रिमूव्ह आउट करणार. आणि रिमूव्ह आउट केल्याच्या नंतर तिथे दुसरी रिपेअर सिस्टीम येणार आहे, म्हणजेच DNA पॉलिमरेज डेल्टा आणि एप्सिलॉन इथे रिक्रूट होणार आहे. कोण DNA पॉलिमरेज डेल्टा अँड एप्सिलॉन विल गेट रिप्लेस्ड ओव्हर देअर. मग इथे जे रिमूव्ह झालेला आहे तो पार्ट काय करणार आहे, हा DNA पॉलिमरेज डेल्टा आणि एप्सिलॉन जे आहे ते फिल करणार आहे, आणि त्यांच्यामधला जो गॅप आहे तो लायगेस त्यांना जॉईनिंग करणार आहे. अशा प्रकारे ट्रान्सक्रिप्शन कपल रिपेअर सिस्टीम वर्क करत असते. पण जर त्याच्यामध्ये डिफेक्ट झाला तर मग त्या पर्सनला कोकेन सिंड्रोम होतो. क्लिअर? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 3, हाऊ डज द होमोलोगस रिकॉम्बिनेशन प्ले अ रोल इन द रेप्लिकेटिव्ह ट्रान्सपोजिशन. होमोलोगस रिकॉम्बिनेशन रेप्लिकेटिव्ह ट्रान्सपोजिशनमध्ये कशा प्रकारचा रोल निभावतात. क्वेश्चन ऑप्शन बघा. फर्स्ट, replicative transposition can only occur between the homologous sequence. Proteins involved in the homologous recombination are required to initiate the replicative transposition. After the transposon is replicated, free copy of the sequence is getting integrated into the genome at the new site via the homologous recombination.
Replication of the transposon sequence converts the hybrid DNA molecule into the co-integrate, which is the uncoupled via the homologous recombination. आता आपल्याला माहिती ट्रान्सपोझॉन्सचं फीचर काय, म्हणजे त्याची स्वतःचं कॅरेक्टरिस्टिक्स काय. एका ठिकाणाहून जातो दुसऱ्या ठिकाणावर जाऊन बसतो, आयदर कॉपी पेस्ट मेकॅनिझमने, आयदर कट पेस्ट मेकॅनिझमने. सो आता ह्याच्यामध्ये तुम्हाला करेक्ट काय वाटते ट्रान्सपोजिशनबद्दल. ऑब्वियसली एकच ऑप्शन आपल्याला इथे करेक्ट वाटते, दॅट इज द सी. कारण की आफ्टर द ट्रान्सपोझोन इज रेप्लिकेटेड, फ्री कॉपी ऑफ द सिक्वेन्स इज गेटिंग integrated into the genome at the new site via the homologous recombination. So this is the correct statement for the replicative transposition. Question number 4 विचारले, damage encountered during the replication is repaired by. रेप्लिकेशनच्या टाइमला जो काही DNA वरती डॅमेज होतो तो कसा एन्काउंटर केला जातो. इन जनरल विचारलाय DNA वरचा डॅमेज. ऑप्शन्स आहे न्यूक्लियोटाइड एक्सिशन रिपेअर सिस्टीम, बेस एक्सिशन रिपेअर सिस्टीम, रिकॉम्बिनेशन रिपेअर सिस्टीम, मिसमॅच रिपेअर सिस्टीम. अँड द करेक्ट ऑप्शन इज द न्यूक्लियोटाइड एक्सिशन रिपेअर सिस्टीम. जर DNA वरती डॅमेज झालेला असेल, अख्खाच्या अख्खा न्यूक्लियोटाइड रिमूव्ह करतात, त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियोटाइड एक्सिशन रिपेअर सिस्टीम तिथे वर्क करते जर DNA मध्ये डॅमेज असेल तर. So the correct option is the option number A, that is the nucleotide excision repair system. मग आता न्यूक्लियोटाइड एक्सिशन रिपेअर सिस्टीममध्ये एक्झॅक्टली काय होतं, तर न्यूक्लियोटाइड रिपेअर सिस्टीममध्ये काही प्रोटीन्स काम करत असतात. बघूयात आता न्यूक्लियोटाइड एक्सिशन रिपेअर काय आहे. तर न्यूक्लियोटाइड एक्सिशन रिपेअर सिस्टीम जी आहे, तर यामध्ये DNA जो डॅमेज झालेला आहे तर DNA आयदर डायमर्स क्रिएट करतो. मग डायमर्स कशाचे, तर पिरिमिडिन्सचे डायमर क्रिएट करतो. पिरिमिडिन्सचे जे डायमर आहेत आयदर सायटोसिन्सची सायक्लोब्युटेन रिंग तयार होईल किंवा थायमिनची सायक्लोब्युटेन रिंग तयार होईल. त्यानंतर न्यूक्लियोटाइड एक्सिशन रिपेअरमध्ये बल्की अडक्ट्स रिमूव्ह करतात. कसे, बल्की अडक्ट्स रिमूव्ह करतात. आता ही जी न्यूक्लियोटाइड एक्सिशन रिपेअर सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काही प्रोटीन्स काम करतात किंवा काही एन्झाईम्स काम करतात. मग ते कोणते आहे, तर UVRA, त्यानंतर UVRB, UVRC आणि UVRD. त्याचसोबत इथे DNA पॉलिमरेज 1 आणि त्याचसोबत इथे DNA लायगेज हे सगळे प्रोटीन्स वर्क करतात. मग ह्यांचं एक्झॅक्टली फंक्शन कसं आहे ते आपण बघूयात. आता UVRA काय करतो, तर आयडेंटिफिकेशनमध्ये काम करतो, म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ डॅमेज. जिथे डॅमेज झालेला आहे त्याचं आयडेंटिफिकेशन UVRA करतो. UVRB काय करतो, तर UVRB जो आहे तो डॅमेज जिथे झालेला आहे तिथे मेल्टिंग करतो, म्हणजे जिथे डॅमेज साईट आहे तिथे मेल्टिंगचं काम करतो. C काय करतो, तर सगळ्यात महत्त्वाचं C काम करतो एंडोन्यूक्लिएजचं. कशाचं, एंडोन्यूक्लियस, म्हणजेच मिडलला DNAला कट करण्याचं काम करतो UVRC. आणि D काय करतो, तर हेलिकेजचं काम करतो. त्याचसोबत DNA पॉलिमरेज A जे आहेत ते गॅप फिलिंगचं काम करतात आणि DNA लायगेज तर आपल्याला माहिती आहे तो जॉईनिंगचं काम करतो. ठीक आहे, हे सगळे जे आहेत ते न्यूक्लियोटाइड एक्सिशन रिपेअरमध्ये काम करत असतात. मग एक्झॅक्टली होतं काय न्यूक्लियोटाइड एक्सिशन रिपेअरमध्ये, की फॉर एक्झाम्पल आपण बघूयात की इथे हा DNA होता. ठीक आहे, मगाशी तर मी सांगितले सगळ्यांचे फंक्शन. इथे त्याचा डॅमेज झाला होता. DNA डॅमेज झाला तर सगळ्यात अगोदर रिक्रूटमेंट कोणाची होईल, आयडेंटिफिकेशनसाठी UVR रिक्रूट केल्या जातील. नॉट ओनली दॅट, UVRBला पण रिक्रूट केल्या जाईल, कारण की हा काय करणार आहे, जिथे डॅमेज झाले तिथे हेलिकेज म्हणजे तिथे सेपरेट आउट करणार आहे, मेल्टिंग करणार आहे. सो हे दोन्ही पण रिक्रूट केल्या जातील. मग जर हे दोन्ही रिक्रूटमेंट केलं जाईल तर मग हा DNA अशा प्रकारे तुम्हाला दिसेल ह्यांची रिक्रूटमेंट. म्हणजे हा झाला UVRA ज्यांनी रिकॉग्नाइज केला आणि UVRB जो मेल्टिंग करतोय. त्यानंतर मग इथे काय होणार आहे, तर इथे होणार आहे रिक्रूटमेंट UVRC ची.
आणि त्याचसोबत इथे रिमूव्ह आउट होणार आहे, आयडेंटिफाय तर केलं आहे ना, मग UVRA जो आहे तो रिमूव्ह आउट होईल. मग आता इथे कोण राहिलं, बी राहिला आणि UVRC आला. सी आला तर सी काय करणार आहे, तर आपल्याला माहिती आहे मेल्टिंग करणार आहे, सॉरी न्यूक्लियोटाईडला रिमूव्ह करणार आहे, जिथे डॅमेज आहे तिथून कट करणार आहे DNA ला. म्हणजे जर इथे डॅमेज असेल इतक्या भागामध्ये तर UVRC काय करतो, 3' एंडने, म्हणजे हा झाला 5' एंड, हा 3', हा 3', हा 5'. आता 3' एंडला जिथे डॅमेज झाले तिथून 3rd और 4th न्यूक्लियोटाइड्सच्या ठिकाणी काय करणार आहे, कट करणार आहे. आणि 5' जो आहे तिथे 8th जो न्यूक्लियोटाइड आहे जिथून डॅमेज झाला आहे तिथूनपासून 8th न्यूक्लियोटाइड्स रिमूव्ह आउट करणार आहे. आणि अशा प्रकारे हा पूर्ण जो पार्ट आहे तो रिमूव्ह कोण करणार आहे, तर UVRC. त्यानंतर इथे रिक्रुटमेंट होते UVRDची. कोणाची रिक्रुटमेंट होते, UVRD, जो हेलिकेज म्हणून काम करतो. आणि मग आता हे जर एवढा पार्ट रिमूव्ह झालेला असेल तर ऑब्वियसली त्याची गॅप फिलिंग करावं लागेल. गॅप फिलिंग कोण करतं, तर गॅप फिलिंग करतो इथे DNA पॉलिमरेज 1. कोण करतं, DNA पॉलिमरेज 1. आणि त्यानंतर गॅप सीलिंग कोण करतंय, तर गॅप सीलिंग आपल्याला माहिती आहे लायगेज करतो. आणि अशा प्रकारे न्यूक्लियोटाइड एक्सिशन रिपेअर सिस्टीम वर्क करते. सो न्यूक्लियोटाइड एक्सिशन रिपेअर सिस्टीम जी आहे ती बल्की अडक्ट जो आहे त्याला रिमूव्ह करते, म्हणजे खूप मोठा भाग जो आहे डॅमेजच्या आजूबाजूचा तो रिमूव्ह आउट करते. आणि पिरिमिडिन्सचे जे काही डायमर तयार झालेले आहेत त्यांना पण रिमूव्ह आउट करण्याचं काम न्यूक्लियोटाइड एक्सिशन रिपेअर करते. म्हणजेच DNA वरचा जो काही डॅमेज पार्ट आहे तो आपण कुठल्या सिस्टीमने, रिपेअर सिस्टीमने काम करतो, तर तो न्यूक्लियोटाइड एक्सिशन रिपेअर सिस्टीमने रिपेअर करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, क्वेश्चन नंबर 5. द ह्युमन हेरिडिटरी डिसीज इज असोसिएटेड विथ द DNA रिपेअर इज. ऑप्शन आहे क्लेनफिल्टर सिंड्रोम, हिमोफिलिया, थॅलेसेमिया अँड ब्लूम सिंड्रोम. क्लेनफिल्टर syndrome is the 47 trisomy create XXY, that is the Klinefelter syndrome. Hemophilia and thalassemia is also, but that is not involved in the DNA repair, so that is not associated with the DNA repair. So one only single option is there, that is the Bloom syndrome, which is related to the hereditary disease which is associated with the DNA repair. क्वेश्चन नंबर 6 बघा, सायलेंट म्युटेशन. आता सायलेंट म्युटेशन म्हणजे काय की नावातच कळते, अशा प्रकारचं म्युटेशन ज्याच्या येण्याने जाण्याने काही फरक पडणार नाही त्याला आपण सायलेंट म्युटेशन म्हणतो. अँड वी नो दॅट वन सिंगल अमायनो ॲसिड कॅन कोड फॉर द 2 डिफरंट कोडॉन्स. हा एक अमायनो ॲसिड आहे, तो एला पण हाच अमायनो ॲसिड कोड करतोय, बीला पण हाच अमायनो ॲसिड. मग आता फॉर एक्झाम्पल हा ए रिप्लेस झाला बीने, एच्या जागेवर बी आला, पण अमायनो ॲसिड तर तोच राहिला ना. सो जरी म्युटेशन झालेलं असेल तरी पण ते सायलेंट टाईपचे, त्याने कुठल्याही प्रकारचा फरक पडलेला नाही. ऑप्शन्स बघूया सायलेंट म्युटेशनशी रिगार्डिंग. क्रिएट्स अ प्री मॅच्युअर स्टॉप कोडॉन, सबस्टिट्यूट वन अमायनो ॲसिड फॉर द डिफरंट अमायनो ॲसिड with the similar properties so it does not affect the protein function. It changes only one DNA base in the codon with the changing the amino acid sequence. It occurs outside the protein coding region in the 5' and 3 untranslated region and thus does not affect the protein function. So the correct option तुम्हालाही कळाला असेल, ऑप्शन नंबर बी. कारण की हा सबस्टिट्यूट करतो एका अमायनो ॲसिडनं फॉर द डिफरंट अमायनो ॲसिड विथ द सिमिलर प्रॉपर्टीज. म्हणजे एखादा बेसिक अमायनो ॲसिड असेल आणि मग DNA मध्ये म्युटेशन झाला आणि दुसरा पण जो म्युटेटेड आलेला आहे अमायनो ॲसिड तो पण बेसिक असेल तर कुठल्याही प्रकारचं डॅमेज होणार नाही. सो वी कॅन से दिस इज द सायलेंट टाईप ऑफ द म्युटेशन. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. सायलेंट म्युटेशनमध्ये काय होतं, ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय, हा जो पहिला GAA आहे तो ग्लुटामाइनने डिनोट केला जातो. आता एच्या जागेवर जर G आला तर GAG पण ग्लुटामाइनने डिनोट होतोय किंवा अमायनो ॲसिडला कोड करतोय. सो देअर इज नो एनी चेंजेस. जरी म्युटेशन झालेलं असेल तरी पण कुठल्याही प्रकारचं चेंज तुम्हाला लार्जर स्केलवरती चेंज नाही दिसत आहे. अँड दॅट्स वाय वी कॅन से दिस इज द सायलेंट म्युटेशन. क्वेश्चन नंबर 7. झिरोडर्मा पिगमेंटेशियम कॅन बी रिपेअर्ड बाय. ऑप्शन आहे मिसमॅच रिपेअर, न्यूक्लियोटाइड एक्सिशन रिपेअर, बेस एक्सिशन रिपेअर, डायरेक्ट रिपेअर. आत्ताच आपण डिस्कस केलं आहे. हा काय आहे तर झिरोडर्मा पिगमेंटेशियम इज द
कॅन बी रिपेअर्ड बाय द न्यूक्लियोटाइड एक्सिशन रिपेअर. कशाने? न्यूक्लियोटाइड एक्सिशन रिपेअर सिस्टीम. विच एन्झाईम रिपेअर सायक्लोब्युटेन पिरिमिडीन डायमर्स. खालीलपैकी कोणता एन्झाईम सायक्लोब्युटेनचे जे पिरिमिडीन डायमर तयार झालेले आहेत तो रिपेअर करू शकतो. मग आता आपल्याला माहिती आहे की हा बॅक्टेरिया आहे, ह्या बॅक्टेरियामधला DNA आहे, ह्या DNA वरती इथे सायक्लोब्युटेन रिंग तयार झालेली आहे. आणि ह्या बॅक्टेरियावरती जर सनरेज आले, फोटॉन्स आले, तर इथे फोटोलाइज नावाचा एन्झाईम आहे, तो फोटोलाइज एन्झाईम जातो आणि ह्यांच्यामध्ये जे काही बॉन्ड क्रिएट झाले, थायमिनमध्ये जे काही बॉन्ड क्रिएट झाले त्याला ब्रेक करतो. सो कोणता एन्झाईम रिपेअर करतो? तर AP इंडोन्यूक्लियस फोटोलाइज डॅम मिथायलेस DNA पॉलिमरेज. So photolase is the enzyme which is involved in the repairing of the cyclobutene pyrimidine dimer. 9. Mutation may be described as. खालीलपैकी म्युटेशन कशाने डिस्क्राइब करू शकतो? इझी क्वेश्चन आहे. कंटिन्युअस जेनेटिक व्हेरिएशन, डिसकंटिन्युअस जेनेटिक व्हेरिएशन, फिनोटाइपिक चेंज, चेंज ड्यू टू द हायब्रिडायझेशन. सो द करेक्ट ऑप्शन इज द डिसकंटिन्युअस जेनेटिक व्हेरिएशन. कारण की कंटिन्युअस जेनेटिक म्युटेशन इज व्हॉट? दॅट इज द सडन चेंज इन द सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड किंवा सिक्वेन्स ऑफ द DNA. पण हा जो सडन चेंज आहे तो डिसकंटिन्युअस आहे का? कंटिन्यू सिक्वेन्समध्ये नाही होते. सो दॅट इज द मोस्ट करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग इज द बायपास टू द DNA डॅमेज रिपेअर सिस्टीम. ऑप्शन आहे बेस एक्सिशन रिपेअर, सॉस, न्यूक्लियोटाइड एक्सिशन रिपेअर and homologous repair system. So bypass DNA repair system ला सॉस आहे. So this is the correct option. Next question number 11. DNA repair mechanism are able to distinguish newly synthesized DNA strands from the older strand because DNA रिपेअर मेकॅनिझममध्ये ते जे एन्झाईम्स काम करत आहेत तर ते ओल्ड स्ट्रँडला DNAच्या आणि नवीन स्ट्रँडला एकमेकांपासून ओळखू शकतात की कोणता नवीन आहे, कोणता जुना आहे. मग कोणत्या बेसिसवरती ते ओळखू शकतात? ऑप्शन्स आहेत. न्यू स्ट्रँड डू नॉट कंटेन द सायटोसिन बेस. ओल्ड स्ट्रँड्स आर द मिथायलेटेड while the new strands are not. New strands are the methylated while the old strands are not. New strands are the heavy. And the correct option is the option number B. Old strands जो आहे तो मिथायलेटेड असतो. Always remember, old strands is the methylated and new strands are not methylated. And depending on that, they can distinguish. Clear? So in this way, we have completed all the questions from the topic molecular biology, mutation, repair आणि recombination. आणि लास्टला एक मोटिवेशनल कोट. आपली सावली जर निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची ताकद असावी लागते. म्हणजेच आत्ता जो तुमचा पिरियड आहे तो उन्हाचा आहे, तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील तरच तुम्हाला डेफिनेटली सक्सेस मिळणार आहे. आत्ता जर कष्ट केले नक्कीच तुम्हाला सक्सेस फर्दर अचीव तुम्ही इझिली करू शकता. सो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबत माझं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करा. त्यावरती मी नेक्स्ट जे एक्झामचे अपडेट्स असेल किंवा जे काही तुमचे MCQs प्रॅक्टिस क्वेश्चन्स असेल जे तुम्ही इझिली त्यावरती सॉल्व करू शकता. सो थँक्यू सो मच.